सोलापूर शहरातील श्री स्वामी समर्थ विडी उत्पादक सहकारी संस्था 31/3/2024 रोजी संचालक मंडळांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केली। त्यामुळे 400 ते 500 कामगार देशोधडीला लागले। त्यामुळे ताबडतोब कारखाना चालू करा व महिला विडी कामगारांचे संपूर्ण देय रक्कम मिळवून द्या आणि कायदेशीर कारखाना बंद करणाऱ्यांवर कारवाई करा अशा मागणीचं लेखी निवेदन विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे देण्यात आलं। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सदर संस्थेचे बेकायदेशीर कामकाजाविरुद्ध 6/10/2023 व 6/11/2023 अशा दोन्ही वेळेला निवेदन देऊन संस्थेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। मात्र याबाबत कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही। जर कारवाई झाली असती तर कारखाना अचानक बंद करण्याचा निर्णय संस्थेनं घेतला नसता। एकूणच कारखाना अचानक बंद केल्यानं शेकडो कामगारांना होत असलेला त्रास कमी करण्यासाठी आपल्या माध्यमातून कारखाना चालू करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती यावेळी नमूद करण्यात आली। विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, अमित भोसले, रमेश चिलबेरी पाटील आदींचा सहभाग होता। जय महाराष्ट्र। सोलापुरामध्ये सहकारी तत्वावर बिडी उत्पादक कारखानदारांनी सहकारी कायद्याचा आधार घेऊन लाखो कामगारांना फसवणूक करत असल्याचे प्रकार या सोलापुरामध्ये होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही DDR साहेबांना अनेक वेळा तक्रारी केल्या। एकही कारखान्याचा सहकारी संस्थेच्या कारखान्याचा ऑडिट झालेला दिसत नाही। ऑडिट करत नाहीत। चेअरमन काम करत असतो, संचालक मंडळ काम करत असतो। केवळ लोकांचे ध्येय रक्कम बुडवण्याचं काम या सहकारी संस्थेच्या माध्यमातून होत आहे। या बाबतीमध्ये यापूर्वी निवेदन दिलं आम्ही, पण अलीकडंच 31 मार्च रोजी बिकुसा यमासा कारखान्याचे मालक सुनील छत्री यांनी चालवत असलेल्या श्री स्वामी समर्थ विडी उत्पादक सहकारी संस्था या कारखान्यामध्ये 400 ते 500 महिला कामगार आहेत। यांना कुठलाही पूर्वसूचना न देता कारखाना अचानक बंद ठेवलं। त्यामुळं 400 ते 500 कामगार हे बेकार होऊन उपासमारीची वेळ आलेली आहे। ही परिस्थिती त्या संस्थेच्या संचालक, चेअरमन, सेक्रेटरी आणि बिकुसा मालकांचा आहे। म्हणून या बाबतीमध्ये सहकार खात्यानं मी निवेदन दिलं की या बाबतीत आपण योग्य ती कारवाई करावी, सहकारी कायद्याअंतर्गत कारवाई करावा आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलं। आणि मी सहकार खात्याला एक आपल्याला विनंती करतो की DDR साहेबांना, गायकवाड साहेबांना की आपण या बाबतीमध्ये साध्यामध्ये घेऊ नका। हे अत्यंत महाभयंकर हे स्मगलर आहेत बिडी उद्योगाचे। या स्मगलरांचा बंदोबस्त करा, सहकार संस्थेचा बंदोबस्त करा, अन्यथा निवडणूक होईपर्यंत वाट बघू आम्ही। आणि त्यानंतर एक कार्यालय देखील बंद पडण्यास आम्ही बंद करण्यास मागं पुढे बघणार नाही असा इशारा देतो। आणि माझ्याबरोबर आज आमचे जिल्हाध्यक्ष आणि सोलापुराचे शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमित भोसले पाटील साहेब, माझे सहकारी रेखाताई आडकी, विठ्ठल कुराडकर, गुरु कोळी, आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो। आणि या बाबतीमध्ये नागरिकांनी ज्या कारखान्यात तुम्ही काम करता बिकुसामध्ये किंवा स्वामी समर्थमध्ये त्या लोकांनी संपर्क साधावा असं आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।